जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण घेऊन आलेलो आजच्या सेशनमध्ये भूगोलवर जे 2015 आणि 2025 मध्ये पोलीस भरतीमध्ये विचारलेले महत्त्वाचे क्वेश्चन. चला तर आपण वेळ न दवडता आजच्या सेशनला सुरुवात करू. तत्पूर्वी जर या आधीचे तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसतील तर आपण राज्यघटना, पंचायत राज, भूगोल, इतिहास आणि अर्थव्यवस्था यावर बरेच क्वेश्चन आपण टाकलेले आहेत, बरेच सेशन घेतलेले आहेत. ते अवश्य पहा. अवश्य तुमचा रिझल्ट येण्यासाठी त्याची मदत होणार आहे. चला तर आपण वेळ न दवडता आजच्या या भूगोलच्या सेशनला सुरुवात करू. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि आमचे नवनवीन व्हिडिओ मिळवा. पहा आजचं सेशन. पहा क्वेश्चन काय आहे. चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर चेरापुंजी या राज्यात या ठिकाणाचं महत्त्व काय? कारण भारतात सर्वाधिक पाऊस 1860 आणि 1861 जगातील आतापर्यंत सर्वाधिक पाऊस पडणाऱ्याचं ठिकाण चेरापुंजी आहे. आतापर्यंत याची नोंद आहे की 1860 आणि 61 या वर्षामध्ये जगामध्ये सर्वाधिक पाऊस पडलेलं ठिकाण. आणि सर्वाधिक जर महिना म्हटलं जुलै महिना तर 1961च्या जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस पडलेलं चेरापुंजी ठिकाण आहे. म्हणून चेरापुंजी पूर्ण जगात ओळखले जाते. तर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे विचारलं आपल्याला, ते आहे मेघालय. तर सर्वाधिक पाऊस पडण्याचं ठिकाण या चेरापुंजीचं नाव पूर्ण जगामध्ये घेतलं जाते. तर तत्पूर्वी आता याच्यानंतर याचं रेकॉर्ड मोडलेलं आहे चेरापुंजीचं. म्हणजे आता सध्या सर्वाधिक पाऊस पडतो मॉसिनराम इथे, लक्षात ठेवा, मॉसिनराम. तर हे काय सर, तर हे पण मेघालयमध्येच आहे, लक्षात ठेवा. जे की आता पावसाचं प्रमाण जे जास्त आहे ते कुठं आहे? चेरापुंजीपेक्षा मॉसिनराम. पण सर्वाधिक नोंद जी केलेली आहे आतापर्यंत पावसाची तर ती मेघालय येथे, मेघालयमधील कुठं? चेरापुंजी येथे केली आहे. आणि ते जवळपास 1860 ते 61 पासून रेकॉर्ड आहे, लक्षात ठेवा. आणि सर्वाधिक पाऊस एका महिन्यात पडलेला सर्वाधिक ठिकाण कोणतं आहे ते पण हेच आहे, जुलै महिना, लक्षात ठेवा, 1861. चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पण नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. भारतातील रिकामी जागा या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन आहे. आता गव्हाचे उत्पादन, तांदळाचे उत्पादन, काही विशिष्ट फळाचे उत्पादन असतील, जे काही महत्त्वाचे आहे ते क्वेश्चन पहा. असा प्रश्न एक विचारला जातो. तर रबराचे उत्पादन सर्वाधिक आपल्या भारतात कुठे होते विचारलं आहे तर भारतात सर्वाधिक होते केरळ राज्यात, लक्षात ठेवा. याचं नाव आज बदललं आहे, केरळम केलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, राज्याचं नाव बदललं आहे केरळ. तर तुम्हाला काय दिसेल, सर्वाधिक रबराचे उत्पादन कुठे होते? केरळमध्ये. 2 नंबरला येते त्रिपुरा, लक्षात ठेवा. 2 नंबरला तुम्हाला काय दिसेल? त्रिपुरा. त्याच्यानंतर कर्नाटक येते 3 नंबरला. कर्नाटक अजून सर्वात महत्त्वाचं उत्पादन आहे कॉफीच्या उत्पादनावर, लक्षात ठेवा. कॉफीचं उत्पादन सर्वाधिक कुठे होते तर कर्नाटक त्याचं उत्तर राहील, लक्षात ठेवा. ओके, आणि तामिळनाडू हे 4 नंबरला येते. कशामध्ये? तागाचं उत्पादन जास्त होते इथं. पण जर रबरामध्ये म्हटलं तर 4 नंबरला तामिळनाडू होतं. आपल्याला प्रश्न काय विचारला होता की भारतातील रिकामी जागा या राज्यात सर्वाधिक रबराचे उत्पादन होते तर ते राज्य आहे केरळ. केरळ या राज्यामध्ये सर्वाधिक रबराचे उत्पादन होते. पहा नेक्स्ट क्वेश्चन. गोमती, घागरा आणि कोसी, गंडक बिंडक वगैरे काही ज्या नद्या आहेत, ओके, गोमती, घागरा, कोसी, गंडक या नदीच्या उपनद्या आहेत. तर ते कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पहा, गंगा नदीच्या आहेत, लक्षात ठेवा. गंगा ही भारतातील सर्वाधिक लांबी असलेली नदी आहे. त्यानंतर गोदावरी आणि त्यानंतर कृष्णा नदी येते. तर इथं सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, ओके, पंजाब, जो पंजाब भाग आहे याच बनलेला आहे. झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, ओके, सतलज, ओके, सतलज. हे नद्या तुम्हाला दिसतात. हे पंजाब जे भाग दिसतो तुम्हाला हे या नद्यापासून बनलेलं आहे, लक्षात ठेवा. तर हे विचारतात कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? हे आहे सिंधू नदीच्या उपनद्या, लक्षात ठेवा. झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज हे नेहमी पेपरला विचारतात. नंतर नर्मदा नदीच्या जवळपास 41 उपनद्या आहेत. ओके, सर्वाधिक उपनद्या नर्मदा नदीची आहेत. सर्वाधिक पश्चिम वाहिनी लांब नदी आहे, 1312 जवळपास किमी आहे. आणि सर्वाधिक महाराष्ट्रातील कमी लांबीची जर म्हणलं पश्चिम वाहिनी नदी तर हीच आहे, महाराष्ट्रामध्ये 54 किमीच आहे. सर्वाधिक मध्य प्रदेशमध्ये वाहते, नंतर गुजरातमध्ये, नंतर महाराष्ट्रामध्ये. तर ती कोणती नदी आहे? नर्मदा नदी आहे, लक्षात ठेवा. ओके, नंतर महानदीवर तुम्हाला माहिती आहे सर्वाधिक मोठं धरण दिसते, ओके, हिराकोड धरण. तर या गोष्टी लक्षात ठेवा. तर झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज जे काही तुम्हाला दिसतील आहे कशाच्या? सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. ओके, तवा ही सर्वाधिक महत्त्वाची नदी आहे, नर्मदा नदीची उपनदी तवा. तर यावर प्रश्न विचारला आहे. ओके, तवा ही नर्मदा नदीची सर्वाधिक उपनदी आहे. बाकी तिच्या 41 उपनद्या आहेत, लक्षात ठेवा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. ओके, महाबळेश्वर महाड मार्गावर कोणता घाट आहे? आंबेनळी. ओके, घाट विचारतात, लक्षात ठेवा. दिवा घाट आहे, पुणे पासून आहे ते. ओके,
पुण्यापासून निघतो तो. वरंधा घाट पाहतो आपण. वरंधा घाट भोर, पुण्याच्या भोरपासून आहे, तर ते कुठं कोकणच्या महाडपर्यंत आहे. ओके, कोकणच्या महाडपर्यंत आहे. त्यानंतर आंबोली पाहतो. ओके, सावंतवाडी ते बेळगाव, कोल्हापूर म्हणू आपण त्याला, सावंतवाडी बेळगाव. ओके, ते बेळगाव याच्या दरम्यान आहे. कोणता? आंबोली हा घाट लक्षात ठेवा. ओके, आंबेनळी आपण पाहिला, महाबळेश्वर ते महाड. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. पुणे ते सासवड, दिवा घाट कुठे येते? पुणे ते सासवड लक्षात ठेवा. पुणे ते सासवड. ओके, सासवड. तर इथं काय पाहिलं आपण? महाबळेश्वर घाट पाहिला. भोर ते महाड, भोर येते पुणे जिल्हा, पुणेमधला तालुका, आणि महाड हे कुठे येते? महाड हे कोकणमधलं येते लक्षात ठेवा. म्हणजे पुणे ते कोकणपर्यंत आपण हा मार्ग जोडतो. वरंधा घाट आहे तो. ओके, त्याच्यानंतर आहे पुणे ते सासवड दिवा घाट. पुणे ते सासवड कोणता दिसेल तुम्हाला? दिवा घाट. आंबेनळी कोणता आहे? महाबळेश्वर महाड. आणि आंबोली आहे सावंतवाडी बेळगाव किंवा सावंतवाडी ते कोल्हापूर म्हणून त्याला काय म्हणू? आंबेनळी. ओके, नंतर आंबा घाट आहे कोल्हापूर ते रत्नागिरी, असे बरेच महत्त्वाचे घाट आहे. ओके, बोरघाट आहे पुणे ते काय? नाशिक ते पुणे. विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर विंध्य पर्वत हा तुम्हाला अवशिष्ट दिसेल. अवशिष्ट जो प्रकार दिसेल लक्षात ठेवा. ओके, पृथ्वीच्या अंतर्गत ज्या हालचालीमुळे, ओके, जो काही नाही पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळे आपण वली पर्वत पाहतो. काय म्हणू आपण? खडकावर ते आदळून वली पर्वत होतो. ज्वालामुखी. ओके, ज्वालामुखीच्या उद्रेकापासून जे लावारस बाहेर निघतात त्याच्यापासून ज्वालामुखी उद्रेक होते. आता ज्वालामुखीकडे तुम्हाला जे काय दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे, ओके, ते एक पर्वत दिसेल तुम्हाला. अवशिष्ट पर्वत कोणता आहे? विंध्य पर्वत आहे. ओके, विंध्य पर्वत. अजून सातपुडा पर्वत येतो याच्यामध्ये. कशामध्ये? अवशिष्टामध्ये. सातपुडा. ओके, पूर्व जो काय भाग आहे, पूर्व घाट, ओके, तो पण तुम्हाला काय दिसेल? अवशिष्ट प्रकारचा दिसेल. ओके, वली पर्वतामध्ये तुम्हाला हिमालय दिसेल लक्षात ठेवा. हिमालय दिसेल. हिमालय. आल्प्स दिसेल. आल्प्स एक पर्वत. ओके, आल्प्स हे पर्वत दिसेल तुम्हाला. ओके, आणि ज्वालामुखीच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसेल फ्युजियामा. ओके, आपलंही बॅरन बेटावर एक जिवंत तुम्हाला ज्वालामुखी दिसतो. फ्युजियामा कुठे आहे सर? हे आहे जपानला. जापान. तर तो कोणता आहे? ज्वालामुखी. ओके, अंतर्गत ज्वालामुखी, त्याला काय म्हणतो? लावारसामुळे जे काही लावारस येऊन थरावर थर निर्माण होतात, त्यामुळे काही तुम्हाला पर्वत शिखर निर्माण झालेले दिसतात. तर फ्युजियामा एक आहे. ओके, त्याच्यानंतर वली पर्वत आपण हिमालय पाहतो, आल्प्स पाहतो, हे काही शिखर पाहतो. सातपुडा अवशिष्ट प्रकारचा सातपुडा, आणि विंध्य पर्वत. ओके, हे अवशिष्टमध्ये येतात लक्षात ठेवा. जे की अनेक वर्षाची वादळ वारा, त्याला आपण पाऊस म्हणू, आणि नद्याच्या अनेक वर्षाच्या नद्याच्या झिजेमधून जे तयार होतात ते अवशिष्ट प्रकारचे तुम्हाला काय दिसतील? पर्वत दिसतील. तर हा विंध्य आहे, सातपुडा आहे लक्षात ठेवा, पूर्व घाट आहे. भारताचे पहिले आगळे वेगळे पुस्तकांचे गाव हे विचारतात. भिलार हे आहे लक्षात ठेवा. ओके, दोडा मार्ग सिंधुदुर्ग मधलं तुम्हाला दिसते एक. ओके, ते की जे की पहिलं कवितांचं गाव दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरं एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे बरेच अशा गोष्टी आहेत महाराष्ट्रातल्या. ओके, पहिलं मधाचं गाव. तर सातारामधलं एक गाव आहे, पहा लक्षात ठेवा. पहिले आगळे वेगळे पुस्तकांचे गाव जर म्हणलं तर भिलार आहे. तर भिलार हे कुठे येते? सातारामधले येते लक्षात ठेवा. ओके, सातारामधले येते. ओके, मुधोळवाडी येते लक्षात ठेवा. मुधोळवाडी. ओके, मुधोळवाडी हे तुम्हाला दिसते साताऱ्यामधलं एक. तर ते कशाचं दिसते तुम्हाला? ओके, तर मुधोळवाडी एक आहे. याच्याबद्दल कमेंट करून सांगा, मुधोळवाडी एक कशासाठी प्रसिद्ध आहे. ओके, तर आपल्याला इथं काय विचारलं आहे? कराड येथं प्रतिसंगम झालेला आहे. ओके, कृष्णा आणि कोयना या नद्याचा. तर मुधोळवाडी हे आय थिंक माझ्या मताने प्रसिद्ध आहे. ओके, पुस्तकांचे गाव, कवितांचे गाव, फळांचे गाव. मुधोळवाडी हे काय आहे? महाराष्ट्रातले पहिले फळांचे गाव आहे लक्षात ठेवा. फळांचे गाव. ओके, हे कोणतं आहे? फळांचे गाव लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर महाराष्ट्रातील जिल्हा आहे नंदुरबार. नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जवळपास 69% लोकसंख्या तुम्हाला काय दिसते? म्हणजे 70% आदिवासी दिसते. कोरकू वगैरे तिथं अजून कोणते जाती दिसतात? गोंड वगैरे. त्याच्यानंतर एक महत्त्वाची आहे ते म्हणजे पावरा ही जात दिसते तुम्हाला तिथं.
वारली दिसते, वारली ठाणे वगैरे नंदुरबार कमी प्रमाणात आहे, परंतु 69 प्रमाणात तुम्हाला काय दिसते आपल्या यवतमाळमध्ये तुम्हाला दिसते गोंड, माडिया, गोंड, आंध वगैरे. ओके, कोरकू तुम्हाला अमरावतीमध्ये दिसते. तर अशा प्रकारच्या काही जाती आहेत. तर नंदुरबार हा आदिवासींचा जिल्हा आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात गरीब जिल्हा, महाराष्ट्र राज्यातील सर्वात गरीब जिल्हा ही जी गणना होते तरी कोणाची होते? नंदुरबार. नंदुरबार हे लोकसभेसाठी ST साठी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. अनुसूचित जातींचा जिल्हा म्हटलं तर अनुसूचित जातीचा जिल्हा आहे पुणे. लक्षात ठेवा, अनुसूचित जातीचा जिल्हा कोणता आहे? पुणे. पण टक्केवारीच्या प्रमाणात जर पर्सेंटेजच्या प्रमाणात पाहतो म्हटलं तर अकोला येतो. लक्षात, हे लोकसंख्येनं सर्वाधिक आहे. अनुसूचित जाती विचारायला आणि लोकसंख्येनं सर्वाधिक जास्त म्हटलं तर पहिले ठाणे होतं. कुठं? अनुसूचित जमातीचं. पण ठाणेचं विभाजन झालं, पालघर गेला. म्हणजे पालघर हा तुम्हाला जिल्हा जे दिसतो तर या अनुसूचित जमातीचा 2 नंबरचा जिल्हा. लक्षात ठेवा, इथे बी राखीव सीट आहे. लक्षात ठेवा, कशाची? अनुसूचित जमातीची, लोकसभेची. ओके, तर अनुसूचित जातीचा जिल्हा जर म्हटलं तर पुणे येते आणि त्याला काय म्हणू आपण? टक्केवारीच्या प्रमाणात, पर्सेंटेजच्या प्रमाणात जर म्हटलं तर कोणता येते? इथं अकोला येते. लक्षात ठेवा, तर अनुसूचित जमातीवर जर प्रश्न विचारला तर सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे? तर पुणेमध्ये अनुसूचित जातीची आणि टक्केवारी जर सर्वाधिक जास्त म्हटलं तर अकोल्याची. लक्षात ठेवा. आणि इथं जर तुम्हाला विचारलं की सर्वाधिक जास्त कोणता जिल्हा आहे अनुसूचित जातीमध्ये तर नंदुरबार आहे. आणि विभाग जर विचारला तर नाशिक विभाग आहे. पहिले ठाणे विभाग होता, ठाणे म्हणून आपण मुंबई विभाग होता, परंतु ते काय झालंय? आपण विभाजन झालंय ठाणेचं पालघरमध्ये. ओके, म्हणून आता काय दिसेल तुम्हाला? नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तुम्हाला काय दिसेल? विभागामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या दिसेल. ओके, यावर असे प्रश्न विचारतात. अनुसूचित जमाती सर्वाधिक कुठे आहे? अनुसूचित जातीचं प्रमाण कुठे आहे? काही वेळा राज्यशास्त्रामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या राखीव जागा पण विचारल्या. अनुसूचित जातीच्या 5 आहेत, अनुसूचित जमातीच्या 4 आहेत. ओके, तेही तुम्हाला मी राज्यशास्त्रामध्ये सांगेन. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. पहा, तुम्हाला सर्वाधिक कमी लोकसंख्या 6.5 लाखात दिसेल. इथे 6 लाख काही समथिंग. ओके, सिक्कीम मध्ये आहे. पण आपल्याला विचारलं आहे घनता विचारलेली आहे इथं. तर सर्वाधिक कमी घनतेमध्ये राज्य असलेला अरुणाचल प्रदेश, कारण एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये ओके फक्त 17 लोक राहतात. अरुणाचल प्रदेशमध्ये किती लोक राहतात? 17 लोक राहतात. मिझोराम 2 नंबरला. लक्षात ठेवा, मिझोराम मध्ये 52 लोक राहतात. सिक्कीम मध्ये म्हटलं तर 86 लोक राहतात. लक्षात ठेवा. आणि आसाम म्हटलं तर 398 राहतात. आसामची घनता जास्त आहे. आसाम एक ईशान्येकडे मोठं राज्य पण आहे एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये, एका चौरस किलोमीटरमध्ये. ओके, तर तुम्हाला काय दिसतील? 17च व्यक्ती दिसतील. भारतामध्ये सर्वाधिक म्हटलं तर जवळपास 11,000च्या वर तुम्हाला दिसेल दिल्ली केंद्रशासित प्रदेश, दिल्ली. नंतर 9,000च्या वर तुम्हाला चंदीगड वगैरे प्रदेश दिसतात. ओके, पण सर्वाधिक जर राज्य म्हटलं तर राज्य तुम्हाला येईल बिहार. कोणते येईल? बिहार. बिहारची जवळपास 11,006 आहे. लक्षात ठेवा, सर्वाधिक तुम्हाला घनता दिसेल बिहारची. ओके, तर त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर मुंबई सर्वाधिक आहे. लक्षात ठेवा, मुंबई उपनगर 20,000. ओके, 20,900 समथिंग. ओके, 20,900. मुंबई शहर म्हटलं तर 19,000 समथिंग जे काय आहे ते 230. ओके, मुंबई शहर. तर इतकं घनता आहे जास्त. लक्षात ठेवा, सर्वाधिक कमी घनता आपल्याला विचारलेला आहे अरुणाचल प्रदेश आणि सर्वाधिक कमी लोकसंख्या म्हटलं तर सिक्कीमची आहे. पण घनता एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये, एका चौरस किलोमीटरमध्ये सर्वाधिक कमी लोक कुठे राहतात तर ते 17 राहतात. अरुणाचल प्रदेश. महाराष्ट्राचा जर विचार करायचा तर मुंबई उपनगरामध्ये सर्वाधिक राहतात. मुंबई शहर 2 नंतर येते. आता ठाणे होतं 3 नंबरला, पण आता पुणे झालं. पुण्यामध्ये जवळपास 600च्या वर लोक राहतात. ओके, 500 काय तर समथिंग आकडा होता, आता 600च्या वर जाईल. ओके, 2026च्या जनगणनेनुसार. तर आपल्याला इथे सर्वाधिक कमी पाहायचं, सर्वाधिक तुम्हाला गडचिरोली कमी दिसेल. लक्षात ठेवा, गडचिरोलीमध्ये जवळपास फक्त 74 लोक राहतात एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये. किती? 74 लोक राहतात एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये. त्यानंतर तुम्ही पाहाल तर त्यानंतर तुम्हाला दिसेल सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये 2 नंबरला सर्वाधिक कमी लोक राहतात, कारण सिंधुदुर्गमध्ये स्थलांतर खूप जास्त होते मुंबई या शहरामध्ये. मुंबई शहर, मुंबई उपनगरामध्ये. सिंधुदुर्गमध्ये किती राहतात? 163 लोक फक्त. ओके, एका चौरस किलोमीटरमध्ये. नंतर तुम्ही पाहतो आपण इकडलं पूर्व विदर्भामधलं कोणतं? चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये फक्त 193 लोक राहतात. लक्षात ठेवा, एका स्क्वेअर किलोमीटर. आणि नंतर पाहतो आपण रत्नागिरीमध्ये राहतात 197 लोक. लक्षात ठेवा, तर हे आकडेवारी तुम्हाला विचारणार. ओके, सर्वाधिक कमी घनता जर म्हटलं तर सर्वाधिक कमी घनता अरुणाचल प्रदेश, सर्वाधिक घनता जास्त म्हणलं तर बिहार. केंद्रशासित म्हणलं पूर्ण ओव्हरऑल जर विचारलं तर दिल्ली. आणि पूर्ण जिल्हा जर विचारलं कोणता तर मुंबई उपनगर. पूर्ण भारतामध्ये सर्वाधिक जास्त घनता आहे. ओके, एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये जवळपास 20,000च्या वर लोक राहतात. 20,928 समथिंग. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही? तर आफ्रिका खंडातील विचारतात, त्याच्यामुळे आपल्याला आफ्रिका खंड माहित पाहिजे. आफ्रिका खंडामध्ये जवळपास 54 देश येतात. सर्वाधिक जास्त देश येणारा खंड कोणता जर म्हणलं तर दक्षिण आफ्रिका आहे. लक्षात ठेवा, आफ्रिका खंड. ओके, काळा खंड म्हणू आपण त्यांना, तर कारण तिथं काळे लोक जास्त राहतात. तर बल्गेरिया हा जो देश आहे तर बल्गेरिया हा युरोपमधला देश आहे. लक्षात ठेवा, युरोपमधला देश आहे. बाकी तुम्हाला पूर्व
आफ्रिका खंडामध्ये हे देश दिसतील. कोणते? केनिया, इथिओपिया, सोमालिया, दक्षिण आफ्रिका वगैरे हे देश आहेत. ओके, तर लक्षात ठेवा युरोपमधला बल्गेरिया हा देश आहे जो की याचं उत्तर आहे, कारण तो आफ्रिका खंडातील देश नाही आहे. आफ्रिका खंड हा 54 आहे. लोकसंख्येने 2 नंबरला असलेला देश आहे. लोकसंख्येने 2 नंबरला असलेला देश. लोकसंख्येत म्हणा किंवा क्षेत्रफळात 2 नंबर असलेला देश आहे, लक्षात ठेवा. ओके, तर सर्वाधिक लोकसंख्या इथं आहे जवळपास 1 अब्ज 1.5 अब्ज समजा. आपला आशिया सर्वाधिक मोठा आहे. 48 ते 50 देश आपल्या आशियामध्ये आहेत. ओके, आशियामध्ये किती आहेत? 48 ते 50 देश आहेत. याच्यामध्ये जवळपास 4.5 अब्ज लोक आपल्या इथं आहेत, कारण चीन आणि भारत आपली आबादी ओके खूप आहे जास्त. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. असे क्वेश्चन विचारतात. नंतर पहा, महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे विचारतात. तर महाराष्ट्राच्या कळसुबाई शिखराची उंची, कळसुबाई येते कुठं? अहिल्यानगर. कळसुबाई येते कुठं? अहिल्यानगर. ओके, अहिल्यानगरमध्ये येते 1646, जवळपास 5400 फूट. ओके, आता याचे ट्रिक सर्वांनाच माहिती आहे, जगप्रसिद्ध ट्रिक आहे ती, म्हणजे भारतात आता जगप्रसिद्ध नसेल. कसा मी दिसतो, कसा मी हसतो, कसा मी हसतो, हे लक्षात ठेवा. यावर प्रश्न तुमचा जाणार नाही. आता कळसुबाई सर्वाधिक उंच शिखर तुम्हाला दिसेल महाराष्ट्राचं. त्याला काय म्हणू आपण? महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणतात त्याला. 1646. ओके, आणि आहे कुठं? अहिल्यानगर इथं. ओके, त्याच्यानंतर कसा मी साल्हेर दिसेल तुम्हाला 1567. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला महाबळेश्वर दिसेल. ओके, महाबळेश्वर साताराचं दिसेल तुम्हाला. ओके, 1438. हरिश्चंद्रगड दिसेल तुम्हाला. हरिश्चंद्रगड हे साताऱ्याचं आहे, महाबळेश्वर. त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड दिसेल तुम्हाला 1424. हे दिसेल पुन्हा तुम्हाला अहिल्यानगरमध्ये. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला सप्तशृंगी दिसेल. सप्तशृंगी दिसेल तुम्हाला 1416 किलोमीटर. हे कुठे आहे? नाशिकमध्ये सप्तशृंगी. त्याच्यानंतर तुम्हाला तोरणा दिसेल. तोरणा तुम्हाला पुण्यातील सर्वाधिक उंच शिखर दिसेल, ज्याची उंची आहे 1404. ओके, हे कुठे दिसेल तुम्हाला? पुणे येथे दिसेल. नंतर त्र्यंबकेश्वर आहे. त्र्यंबकेश्वर तुम्हाला दिसेल 1304 किलोमीटर. हे आहे नाशिक येथलं. ओके, नंतर तुम्हाला दिसेल वैराट दिसेल. वैराट दिसेल 1177 फूट. तुम्हाला आपलं हे दिसेल तुम्हाला काही म्हणायला. ओके, उंची दिसेल येते. ओके, तर हे कुठलं आहे? वैराट, अमरावती. ओके, अमरावती. ओके, नंतर तुम्हाला धुळेचं दिसेल एक. धुळेचं कोणतं आहे? हनुमान. ओके, 1067 किमी. तर अशा काही गोष्टी आहेत. पण कसा मी दिसतो यावरच प्रश्न राहतो, लक्षात ठेवा. कसा मी दिसतोवर प्रश्न राहतो. तर त्याचं उत्तर आहे सर्वाधिक महाराष्ट्रातील उंच शिखर कोणते आहे? त्याची उंची किती आहे? 1646 मीटर. ओके, तर कशाची उंची आहे? कळसुबाईचं, जे की महाराष्ट्रात त्याला काय म्हणू? हे ओके, त्याला काय म्हणू? भारताचं आपण एव्हरेस्ट शिखर म्हणू, जे की सह्याद्री पर्वतरांगेमध्ये. लक्षात ठेवा, सह्याद्री सातपुडा पर्वतरांगेमध्ये तुम्हाला उंच शिखर दिसतील, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहेत? औदुंबर आहे सांगलीमध्ये. कोल्हापूरचं अंबादेवी लक्ष्मीदेवीचं मंदिर प्रसिद्ध आहे. साताराचा कंदीपेढा प्रसिद्ध आहे, माहिती आहे. साताऱ्यामध्ये बी बरेच देवस्थान आहेत. सोलापूरमधलं माहिती आहे पंढरपूर. पंढरपूरचं येते, लक्षात ठेवा. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर येते. ओके, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. ओके, कोल्हापूरचं आपल्याला माहिती आहे कोणतं? कोल्हापूरचं आहे महालक्ष्मीचं मंदिर. तर इथं प्रश्न आहे औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली जिल्ह्यात आहे. याचं उत्तर काय येईल? सांगली जिल्हा. ओके, औदुंबर देवस्थान कुठे आहे? सांगली जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पहा. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर हे सर्वांना जगप्रसिद्ध माहिती आहे, उत्कापातामुळे निर्माण झालेलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. ओके, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये अजून सिंदखेड राजा आहे, जिथं की राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान आहे. याच्याबद्दल ते विचारतात प्रश्न. त्याच्यानंतर पहा गोंदिया तलावांचा जिल्हा. ओके, त्यानंतर पुणे विद्येचं माहेरघर म्हणू आपण याला, विद्येचे माहेरघर. बाकीसाठी आगाखाना पॅलेस आहे, बाकीसाठी बरंच प्रसिद्ध आहे. शनिवारवाडा आहे. आता अहिल्यानगर, अहमदनगरचं नाव बदलून काय केलं? अहिल्यानगर. ओके, अहिल्यानगर 2024 याला मान्यता भेटली, आता लक्षात ठेवा. ओके, अहिल्यानगर. तर अहिल्यानगर हे सर्वाधिक मोठा जिल्हा आहे महाराष्ट्रातला.
सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने 17,000च्या वर क्षेत्रफळ आहे, सर्वात मोठा जिल्हा महाराष्ट्रातला. ओके, तर तो कोण आहे? अहिल्यानगर. लक्षात ठेवा. आणि बुलढाणा काय? बुलढाणा आहे लोणार सरोवर असलेला जिल्हा. बुलढाण्यामध्ये काय? लोणार सरोवर. गोंदिया तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. ओके, पुणे बऱ्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. नासा ही संस्था कुठे स्थित आहे? नासा ही संस्था स्थित असलेलं ठिकाण आहे वॉशिंग्टन DC. वॉशिंग्टन DC अमेरिकेची राजधानी. अमेरिकेची राजधानी लक्षात ठेवा. अमेरिकेची राजधानी कोणती आहे? तर वॉशिंग्टन DC आहे. आर्थिक राजधानी विचारला, आर्थिक, तर आर्थिक राजधानी आहे न्यूयॉर्क. आर्थिक राजधानी जसे की आपली मुंबई आर्थिक राजधानी. आर्थिक राजधानी कोणती आहे? न्यूयॉर्क. अजून न्यूयॉर्कचं काय वैशिष्ट्य आहे? युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन 1945 ला स्थापन झालेली. ओके, संयुक्त राष्ट्र संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? कुठे आहे? न्यूयॉर्कला. न्यूयॉर्क. ओके, कुठे आहे? न्यूयॉर्कला. लक्षात ठेवा, फास्ट लेक्चर होत आहे. न्यूयॉर्क. न्यू जर्सी. न्यू जर्सी अमेरिकेमधलं शहर आहे, अमेरिकेमधलं एक राज्य म्हणून वापरले. अमेरिकेमध्ये 50 राज्य आहे, लक्षात ठेवा. त्यामध्ये एक न्यू जर्सी आहे. ओके, त्यांना दुहेरी नागरिकत्व मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. सॅन्टियागो. सॅन्टियागो हे एक त्याला काय म्हणू आपण? दक्षिण अमेरिकेमधला एक देश आहे, त्याची राजधानी आहे सॅन्टियागो. लक्षात ठेवा. ओके, तर दक्षिण अमेरिकेमधलं शहर आहे. तर वॉशिंग्टन DC तुम्हाला दिसेल. तर वॉशिंग्टन DC जे आहे तर हे अमेरिकेची राजधानी आहे. आणि नासा ही संस्था तिथे आहे. ओके, नासा. नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ओके ॲडमिनिस्ट्रेशन. तर हे नासा जे आहे तर हे 29 जुलै 1958 स्थापन झालं. लक्षात ठेवा. ओके, नासा. ओके, तर हे कुठे आहे? ते आहे वॉशिंग्टन DC ला. बाकी युनोचं जो आपण ऑफिस पाहिलो ते आहे न्यूयॉर्कला. न्यूयॉर्क ही आर्थिक राजधानी आहे, सर्वात मोठे शहर आहे. ओके ओके, तर वॉशिंग्टन DC राजधानी कोणती आहे? अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC ला तुम्हाला नासा दिसेल. लक्षात ठेवा. ओके, वॉशिंग्टन DC. वॉशिंग्टन DC. ओके, अमेरिकेच्या राजधानीला तुम्हाला काय दिसेल? नासा याचं ऑफिस दिसेल. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे? 701 किलोमीटर विचारतात. तर समृद्धी महामार्ग याला नाव पहिले विचारतात. ओके, तर याला नाव दिलेलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. ओके, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब सीताराम ठाकरे. ओके, याची लांबी किती आहे? 701 किलोमीटर. किती जिल्ह्यामधून जातो? या जवळपास 10 जिल्ह्यामधून जातो. किती तालुक्यामधून जातो? हा जवळपास 25 ते 26 तालुक्यामधून जातो. हा जवळपास किती गावामधून जातो? हा जवळपास 392 जवळपास गावामधून जातो. 392 गावामधून. ओके, 392 गावे. तर जिल्हे कोणते येतात सर? तर जिल्हे येतात नागपूर पासून सुरुवात होते, मिहानपासून हा नोर. ओके, नागपूर. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा येते नागपूर, नंतर येतो वर्धा. त्याच्यानंतर वर्धा नंतर येते तिसरा जिल्हा अमरावती. त्याच्यानंतर कोणता जिल्हा येते अजून पहा? अमरावती नंतर येते वाशिम. वाशिम नंतर कोणता जिल्हा येते पहा? वाशिम नंतर येते इथं जालना. ओके, वाशिम नंतर कोणता येते? जालना. जालना नंतर कोणता येते इथं पहा? छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मधून पण जातो हा. ओके, छत्रपती संभाजीनगर. ओके, त्याच्यानंतर पहा कुठून जातो हा? त्याच्यानंतर येथे जातो हा नाशिक मधून. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कुठून जातो हा? नाशिक मधून. त्याच्यानंतर कुठून जातो हा? अहिल्यानगर मधून. लक्षात ठेवा. ओके, अहिल्यानगर. त्याच्यानंतर कुठून जातो पहा? ठाणे मधून. ठाणे आणि मुंबई. लक्षात ठेवा. ओके, नागपूर आहे, वर्धा आहे, अमरावती मधून जातो, वाशिम मधून जातो, जालना मधून जातो. लक्षात ठेवा. त्यानंतर बुलढाणा मधून पण जातो. लक्षात ठेवा. ओके, अमरावती वाशिम येतं बुलढाणा करा. बुलढाणा आणि तर ठाणे आणि मुंबई जे आहे तर ते एकत्र घ्या. ओके, ते 10वा जिल्हा समजा. ओके, ठाणे हा 10वा जिल्हा. ठाणे आणि मुंबई. तर जवळपास किती जिल्ह्यामधून चालला तो? 10 जिल्ह्यामधून चालला. 701 किलोमीटर लांबी आहे. तर हा किती पदरी आहे? 6 पदरी आहे सर. आणि काम पडल्यास हा 8 पदरी पण होऊ शकतो. काम पडल्या जर म्हणजे असं त्याचं हे दिलेलं आहे, 8 पदरी करू शकतो. ओके, तर याची जवळपास एका तासामध्ये किती किमीसाठी केलेला आहे? 120 किलोमीटर मध्ये. याची जर जी मांडणी आहे, जी रचना आहे ती 150 किलोमीटरसाठी आहे. लक्षात ठेवा. पण त्याचा किती लिमिट ठेवलेली आहे? 120 किलोमीटर. लक्षात ठेवा. ओके, एवढा जबरदस्त हा केलेला आहे. जवळपास याच्यामध्ये 50 कोटीच्या वरचा बजेट आहे. 1000 कोटीच्या वर बजेट आहे. लक्षात 50,000 कोटीच्या वरचा बजेट याला लागलेला आहे. तर 701 किलोमीटर आहे. आणि जो नागपूरपासून सुरू होतो तो कुठं? ठाणेपर्यंत, ठाणे मुंबईपर्यंत. लक्षात ठेवा. ओके, एवढे 26 तालुके याच्यामध्ये आले आहेत. म्हणजे विचार करा तुम्ही हे किती जबरदस्त आहे. ओके, प्रशासकीय विभाग पहा ना. 5 प्रशासकीय विभाग जातात याच्यामध्ये. 5 प्रशासकीय विभागामधून चालला हा. 5 प्रशासकीय विभाग.
ओके, किती प्रांत प्रशासकीय विभाग. तर याच्यामध्ये तुम्हाला 5 प्रशासकीय विभागामध्ये नागपूर दिसेल. नागपूर बसून चालला तो. नागपूरमध्ये सर्वाधिक कमी आहे, 31 किमीत चालला तो. सर्वात कमी जर विचारलं बाळासाहेब ठाकरे जे काय समृद्धी महामार्ग आहे तो नागपूरमधूनच चालला. त्याच्यानंतर दुसरा येतात विचारतात तुम्हाला अमरावती विचारतात. नंतर प्रशासकीय विभाग पहा. तिसरा तुम्हाला दिसेल छत्रपती संभाजीनगर. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल नाशिक आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल कोणता पहारे. त्याच्यानंतर जे काही आहे पुणे वगैरे ठाणे मधला त्याला काय म्हणू आपण मुंबई. ओके, मुंबई ठाणे जे काही आलं ते. तर 5 प्रशासकीय विभागातून जातो. सर्वाधिक जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर मधून तो 112 किमी जातो, लक्षात ठेवा. आणि सर्वात कमी जर तो मार्ग जातो तो सर्वात कमी कुठून जातो, नागपूरमधून 31 किलोमीटरच जाते. ओके, तर आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या समृद्धी महामार्गाबद्दल ज्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलेलं आहे. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तो वज्रेश्वरी हे ठिकाण तुम्हाला दिसेल ठाणे या जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. ओके, ठाणे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे दिसतील. बाकीचे क्वेश्चन पाहूया. गरम पाण्यावर झरे बरेच विचारले जातात. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला तुम्हाला साल्हेर दिसेल, 1567. ओके, साल्हेर सर्वाधिक. कारण हे काय दिसेल आपल्याला, हरिश्चंद्रगड पाहिला आपण. ओके, हरिश्चंद्र काय पाहिला आपण, 1438. सिंहगड पण पुण्यामधला आहे, राजगड पण पुण्यामधला आहे. पण याचं उत्तर काय, साल्हेर दिसेल तुम्हाला. कारण 1567 जवळपास हे मीटर आहे उंची. ओके, म्हणून इथं काय दिसलं, महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला जर विचारला तो साल्हेर येईल, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जर विचारलं तर कोणतं येईल, कळसुबाई. महाराष्ट्रातील 2 नंबरचं जर शिखर विचारलं तर साल्हेर येईल, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. इथे बघा दिला, भारतातील राज्याचा घटत्या क्षेत्रफळानुसार योग्य क्रम लावा. तर इथं आपल्याला तुम्हाला काय माहित पाहिजे, सर्वाधिक मोठं राज्य क्षेत्रफळामध्ये सर्वाधिक मोठे राज्य तुम्हाला दिसेल ते म्हणजे राजस्थान दिसेल तुम्हाला. राजस्थान याचं क्षेत्रफळ जवळपास पहा किती आहे, 3,42,000 किती 239 चौकिमी. 3 लाख आहे, 42,000. ओके, नंतर तुम्हाला 2 नंबरला दिसेल ते म्हणजे दिसेल मध्य प्रदेशचं किती आहे सर, 3,08,245. किती क्षेत्रफळ आहे एवढं. 3 नंबरला येते आपला महाराष्ट्र. सर महाराष्ट्र किती आहे, 3,07,713 चौकिमी. त्यानंतर 4 नंबरला कोणता आहे सर, 4 नंबरला आहे उत्तर प्रदेश. त्याचं येते 2,40,928 ओके चौकिमी. अजून तुम्हाला विचारतात त्याच्यामध्ये सर्वाधिक महत्वाचं म्हणजे ते विचारतात लोकसंख्येमध्ये. तर लोकसंख्येमध्ये सर्वाधिक कोणता आहे पहा, आपण हे पाहिलं क्षेत्रफळामध्ये. लोकसंख्येमध्ये पाहू आपण, पाहता लोकसंख्येमध्ये तुम्हाला दिसेल कोणतं शहर, कोणता राज्य लोकसंख्येमध्ये दिसेल तुम्हाला, उत्तर प्रदेश सर्वाचा बाप. 19,98,00,000 ही काय लोकसंख्या होय का. ओके, फक्त 5 देश मोठे आहेत या लोकसंख्येपेक्षा. एवढा आपला एक राज्य सर्व देशाला पुरतं आहे. ओके, एवढी लोकसंख्या डुरुडुरू आपल्या इथं आहे. 19,98,00,000 काय. ओके, आता तर किती झाली असेल, 20 कोटी 24 कोटीच्या वर गेली असेल. अजून एखादा देशाला मागे पडला असेल आपल्या उत्तर प्रदेशनं. 2 नंबर आपला महाराष्ट्र कुठेच कमी नाही. महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या किती आहे पहा, महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या येते 11,24,00,000. ओके, 9.29% हे जे काही भारताच्या प्रमाण काय केलेलं आपण एकट्या महाराष्ट्राचा आहे. 9.29% लोकसंख्येमध्ये. उत्तर प्रदेशचं लय आहे बाप्पा, 16 पॉईंट कितीतरी आहे, 16.50%, लक्षात ठेवा. नंतर 3 नंबरला येते बिहार वगैरे येते. ओके, बिहार. नंतर पश्चिम बंगाल, असे काय राज्य येतात, लक्षात ठेवा. बिहारची लोकसंख्या आहे जवळपास 10 कोटी आहे आणि पश्चिम बंगालची लोकसंख्या 9 कोटीच्या घरामध्ये आहे, लक्षात ठेवा. तर आता वाढतात ही लोकसंख्या. ओके, तर लोकसंख्येमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार लक्षात ठेवा. क्षेत्रफळामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश हे पण लक्षात ठेवा. उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे परंतु क्षेत्रफळ कमी आहे. 4 नंबरला क्षेत्रफळ दिसतं तुम्हाला उत्तर प्रदेशचं. बांगलादेशची राजधानी, बरेच जे काही आशियामधल्या जे काही तुम्हाला देश दिसतील, आशियामधल्या देशाच्या राजधान्या विचारतात. तर इथं आपल्याला विचारलेलं आहे बांगलादेशची राजधानी आहे ढाका. याचं चलन आहे टका. टका चलन काय आहे, टका. हे पण याच्यावर पण प्रश्न विचारतात चलन. ओके, दिमापूर हे तुम्हाला दिसेल नागालँड मधलं शहर. नागालँड याच्यामधलं एक महत्वाचं आर्थिक शहर आहे, मोठं शहर आहे दिमापूर. नागालँडची राजधानी तुम्हाला दिसेल कोहिमा. नागालँड राजधानी कोणती आहे, कोहिमा. ओके, राजधानी कोणती आहे, कोहिमा.
कोहिमा. ओके. आणि दिसपूर, आसामची राजधानी तुम्हाला काय दिसेल, आसामची राजधानी दिसपूर. आसाममध्ये गुवाहाटी सर्वात मोठं राज्य आहे, परंतु राजधानी त्याची दिसपूर आहे, लक्षात ठेवा. ओके. दिमापूर हे नागालँडमधलं महत्त्वाचं शहर आहे. तर इथं ढाकाबद्दल आपल्याला विचारलं, बांगलादेशबद्दल. तर बांगलादेशची राजधानी ढाका आहे. आणि बांगलादेश हे पाकिस्तानपासून जवळपास 26 मार्च 1971ला निघलेला, इंदिरा गांधीची महत्वाची भूमिका याच्यामध्ये राहिलेली आहे. 26 मार्च 1971ला काय झालेलं आहे, बांगलादेश स्वातंत्र्य झालं, लक्षात ठेवा. बांगलादेश स्वातंत्र्य. ओके. बांगलादेश तुम्हाला काय दिसेल इथे, स्वातंत्र्य दिसेल. ओके. 26 मार्च 1971 बांगलादेश स्वातंत्र्य. आणि सर्वाधिक जास्त सीमा भारताची जर कुठे लागून असेल तर सीमा सर्वाधिक जास्त तुम्हाला दिसेल बांगलादेश या राज्याशी दिसेल, लक्षात ठेवा. ओके. भारताची सीमा बांगलादेश. ओके. बांगलादेश या राज्याची तुम्हाला सीमा दिसेल भारताची. तर किती दिसेल, भारत आणि बांगलादेशमध्ये सीमा किती आहे, जवळपास 4096 किमी. ओके. सर्वाधिक. 2 नंबरला तुम्हाला काय दिसते, चीन दिसेल नंतर. ओके. चीनची किती दिसेल, 3488. नंतर तुम्हाला काय दिसेल, पाकिस्तान दिसेल. पाकिस्तान आपला मित्र, सर्वात जवळचा दोस्त आपला, 3323. ओके. नंतर नेपाळ दिसेल 1751. तर हे काही एक याच्यासाठी लक्षात ठेवायला. नंतर तुम्हाला नेपाळ, नंतर म्यानमार दिसतो 1600च्या गिरावाच्यामध्ये. नंतर भूतान येते 600 काहीतरी समथिंग आहे, 680 समथिंग, 660 समथिंग. आणि नंतर आहे सर्वाधिक कमी 106 बांगलादेश, अफगाणिस्तान. ओके. अफगाणिस्तान. समुद्री सीमा काही लागून आहे श्रीलंकेच्या आणि मालदीवच्या आपल्या भारतात. ओके. तर एवढे काही राज्य आहेत. इथं बांगलादेशचं काय महत्त्वाचं आहे, 4096 सर्वाधिक सीमा विचारल्या जाते, तर बांगलादेश राज्याची लागून आहे. ओके. चीनची पण लागून आहे. ओके. मॅकमोहन रेषा आपल्या चीनादी भारतमध्ये जोडलेली आहे. तर इथं काय आहे, इथं उत्तर आहे, उत्तर काय झालं, बांगलादेशची राजधानी ढाका आहे. ढाका. सध्या वादविवाद चालू आहे आपल्या याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलप्रमाणे योग्य जोड्या लावा. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा आपल्याला माहिती आहे, प्रसिद्ध आपला यवतमाळ पांढऱ्या सोन्याचा जिल्हा. तलावांचा जिल्हा भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्याला म्हटले जाते, कारण भंडारामधून गोंदिया 1 मे 1999 लिहिलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणून गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणतात, कारण बहुसंख्य तलाव तिथे आहेत. केळीचा जिल्हा, केळी जग प्रसिद्ध आहे किंवा भारतात प्रसिद्ध आहे आणि सर्वाधिक उत्पादन होते ते म्हणजे जळगावमध्ये. आणि दमयंतीचा जिल्हा, दमयंती या राणीहून हे एक नाव पडलेलं आहे, ते म्हणजे पुराण कथामध्ये आहे, ते म्हणजे अमरावती. ओके. पहा, आजचं सेशन आपण खूप फास्ट घेतलं, खूप चांगले क्वेश्चन घेतले आणि विचारलेले क्वेश्चन घेतले. अवश्य हे लेक्चर पहा आणि अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. ओके. आणि अशा नवनवीन व्हिडिओ पहा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ नक्की पहा आणि बाकीचे व्हिडिओ मिळवा. ओके. धन्यवाद.